नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेमध्ये काय घडलं ते आपण बघणार आहोत. इकडे आजी अक्षराच्या घरी आल्या होत्या, पण अक्षराने त्यांना नाही म्हणून सांगून दिलं. पण आजी तिला खूप समजवते, पण अक्षरा काही मानत नाही आणि त्यामुळे आजी घरी निघून जातात. पण ज्या घरी जायच्या अगोदर अक्षरा त्यांना बोलते की माझ्या काही अटी आहे, त्या भुवनेश्वरी मॅडमला तुम्ही सांगा. आणि मला शाळा ही बंद व्हायला नको, ही मला लिहून द्यावे त्यांनी. आणि ही माझी अट आहे, कारण की जर मी अशीच त्यांच्या घरी गेली तर भुवनेश्वरी मॅडम आता तर नाही म्हणेल, पण नंतर परत शाळेचा विषय काढेल आणि शाळा बंद पाडायला लागेल, आणि ते माझी ऐकणार सुद्धा नाही. म्हणून माझ्या काही अटी आहे, त्या अटी जर माझ्या पार पडल्या तरच मी त्या घरात येणार, नाहीतर मी त्या घरात काही येणार नाही. मला पण त्या घरात यायचं आहे, पण भुवनेश्वरी मॅडमनी परत परत तेच तेच वागायला नको आणि आमचं भांडण परत परत व्हायला नको. म्हणून माझ्या काही अटी आहे, त्या अटीची पूर्तता झाली की मी त्या घरात बरोबर येईन. आजी आपलं पडकं तोंड घेऊन घरी निघून जाते. इकडे भुवनेश्वरीने जय्यत तयारी केलेली असते. इकडे दुर्गेश्वरी चारुवासला रूम मध्ये बोलवायला घेऊन आलेली असते आणि ती बोलत असते की मास्तरीबाई आता येणार आहे, सुनबाई आता येणार आहे, तुम्ही खाली चला. तर त्यावर चारुवास तिच्याकडे एकदम टक लावून बघत असतो. त्याला म्हणजे विश्वास बसत नाही की खरंच सुनबाई येणार आहे, म्हणजे अक्षरा खरंच वापस आली आहे, म्हणजे मी बोललेलो ते तिला काही पटलेलं नाही आहे. तर त्याला स्वतःच्या कानावर विश्वास होत नाही. मग तो तिला परत परत विचारतो, खरंच अक्षरा आली आहे? तर ते बोलते, नाही, अक्षरा येत आहे, आजी आपल्या आजी सोबत येत आहे. तर तो परत तिला विचारतो की त्यांचा फोन आला का? तर त्यावर दुर्गेश्वरी बोलते, फोन वगैरे नाही आला, पण ताईने तिला त्या आजीला पाठवलं आहे, म्हणजे ती येणारच आहे. तर मग चारुवासचा जीवात जीव येतो. चारुवासचं जीवात जीव चारुवास विचार करायला लागतो. तर दुर्गेश्वरी बोलते, का बरं तुम्ही खुश नाही आहात का? तर चारुवास बोलतो, हा छे, मी खुश आहे ना. मग मग दुर्गेश्वरी बोलते, मग ठीक आहे, आता सुनबाई आल्या की मग तुमच्या लग्नाची तयारी. तर चारुवास बोलतो, ठीक आहे, जा तू. मग ती निघून जाते. चारुवास विचार करतो की मी सांगितल्याप्रमाणे अक्षरा वागली पाहिजे आणि अक्षरा त्याचप्रमाणे आजीला एकटंच वापस पाठवलं पाहिजे. तर चारुवास विचारत असतो. इकडे मग चारुवास तयारी करून खाली आलेला असतो. तर भुवनेश्वरी पण आलेली असते आणि अधिपती सुद्धा. अधिपती विचार करत असतो की मास्तरीबाई ते खरंच येणार आहे का? त्या आल्या तर बरंच आहे, पण त्यांचा त्यांना जे मी सांगितलं आहे त्या त्यांनी ऐकलाय का माहिती नाही. पण मला पण इच्छा आहे की त्या घरी आल्या पाहिजे म्हणून. तर अधिपती टक लावून बघत असतो. तेवढ्यात आजीची गाडी येत असते. तर आजीची गाडी बघून दुर्गेश्वरी बोलते की वाजवा बँड. तर बँडवाले बँड वाजवतात. तर आजी खाली मान टाकून बसलेली असते. सर्व आजीच्या गाडीकडे बघत असतात. चारुवास पण बघत असतो, अधिपती पण बघत असतो. अधिपतीला वाटते की मासीबाई खरंच आल्या. अधिपतीला मनात खुशी पण वाटते आणि थोडंसं दुःख पण वाटते. तर अधिपतीला दुःख का वाटते ते आपल्याला समोरील भागात कळेलच. तर त्यामुळे आजी खाली मान टाकून बसली असते. मग दुर्गेश्वरी गाडी जोड जाते आणि बोलते, तू एकटीच आली आहे? तर ती काही बोलत नाही, एकदम चुपचाप बसते. मग ती बोलते की सुनबाई नाही आल्या, ती नाही येत म्हणाली घरी. तर सर्व एकदम शॉक होतात. तर इकडे भुवनेश्वरीला आवाज काही येत नाही. तर मग आजीला शांत बघून आणि आजीला एकटं बघून भुवनेश्वरीलाही विचार पडतो ती की खरंच सुनबाई नाही आली. अगोदर काही वेळा अगोदर भुवनेश्वरीला तर खूप खुशी असते की आता आपलं मिशन फते झालं आहे, आता आपलं लग्न होईल. पण काय, इकडे अक्षरा आलेली नाही आहे. मग इकडे आजी गेल्यानंतर अक्षराच्या घरी अक्षराचे बाबा आणि अक्षराची आई अक्षराचे कौतुक करतात आणि बोलतात की आम्हाला वाटलं की तू आजच्या आज घरी जाशील आजीला बघून, पण तू जो निर्णय घेतला आम्हाला खूप आवडला. पण अक्षरा खाली मान घालते. अक्षरा विचार करते. मग अक्षराचे बाबा आई विचारतात की काय झालं? तू अचानक नाही म्हटलं, तू आजीला एकदम नाही म्हटलं. मग अक्षरा बोलते की मला चारुवास बाबांचा फोन आला होता, त्यांनी मला हे करायला सांगितलं. मी माझ्या मनावर दगड ठेवून त्यांना नाही म्हटलं. त्यांनी मला सांगितलं की तू तुझ्या अटीवर घरात ये. जर तू अशीच या घरात आली तर भुवनेश्वरी तुझा परत छळ करेल आणि तुला परत घरातून बाहेर काढेल. म्हणून तुझ्या अटी ह्या ठेव आणि अटी मान्य झाल्यावरच घरी ये. पण अधिपतीने ओंकार भाऊजींना हा निरोप पाठवला. त्यांचंही तेच म्हणणं होतं की तुम्ही अटी ठेवा. म्हणून मग मी पूर्ण खमकी झाली आणि मी नाही म्हटलं. तर अक्षराच्या आई बाबांना एकदम शॉक बसतो. ते विचार करायला लागतात, अधिपती सुद्धा असेच म्हणाले? तर अक्षरा बोलते, हो. तर त्यांना स्वतःच्या
डोळ्यावर आणि कानावर विश्वासच नसतो. तर मग अक्षराचे बाबा बोलतात, अक्षू बाळा बघ, मी तुला 10 दिवस दिलेले आहे आणि या 10 दिवसात असं काही झालेलं नाही, तुझं काही पर्व झालं नाही, तर मी जे म्हणेल ते तुला करावं लागेल. तर अक्षरा विचारात पडते. अक्षरा बोलते ठीक आहे, होईल सर्व ठीक. तर अक्षराचे बाबा बोलते ठीक आहे. तर मग इकडे अक्षरा आलेली नसते म्हणून सर्व घर एकदम सुन्न झालेलं असतं. तर आता आपल्याला सामोरील भागात हेच पाहणं रंजक ठरणार आहे की भुवनेश्वरीची कशी नांदी ठेचलेली आहे. भुवनेश्वरी खूप चिडलेली आहे. आता अक्षराला घरात कसं आणायचं, पण अक्षराच्या ज्या अटी ऐकून भुवनेश्वरी विचार करते आणि इथेच आजचा भाग संपतो. आमचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.